साधनांची चार अंगे. मी जेव्हा भजन करीत असे त्यावेळेस मी आणि देव याच्याशिवाय मला कोणीच दिसत नसे. तसेच तुम्हाला व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि तसे तुम्हाला होऊ शकले म्हणून मी सांगतो. प्रपंचात वागत असताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहे ते हुडकून काढावेत आणि ते घालविण्याचा प्रयत्न करावा. माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत. प्रत्येक जण स्वतःच्या अवगुणाकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या अवगुणाकडे किंवा दोषाकडे पाहतो. त्याला स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ मुसळापेक्षा जास्त मोठे दिसते. हेच चुकते. आपण दुसऱ्याचे दोष सांगू नयेत किंवा परनिंदा करू नये. रोज निजण्याच्या वेळेस आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केले किंवा दुसऱ्याच्या निंदेत किती काळ घालवला याचा पाढा वाचावा. म्हणजे चित्तशुद्धी होईल. आणि रोज असे तुम्ही करीत गेलात म्हणजे 3 महिन्यातच तुमचे चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध करण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग. आणि सत्संग करण्यासाठी संत कुठे पाहावेत? आपण पाहू गेलो तर आपल्याला संत ओळखता येईल का? संत आपल्यासारखे देहधारी असतात का? हल्लीच्या काळात संत पाहून गेल्यास सापडणे कठीण आहे. अशा वेळी दासबोध हाच सत्संग होईल. समर्थांनी सांगून ठेवले आहे की जो विश्वासाने हा ग्रंथ वाचील त्याला माझा संग घडेल. आपण संतांना देहात पाहू नये तर ते साधन सांगतात तेच ते होत असे समजावे. त्यांनी 4 गोष्टी करायला सांगितल्या आहेत. 1. निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुणोपासना करावी. त्यानेच निर्गुण रहस्य कळेल. दुसरी गोष्ट नम्रता. अभिमानाने परमात्मा दुरावतो. सर्वांशी तो नम्र, तो भगवंताला प्रिय असतो. तिसरी गोष्ट अन्नदान. कलियुगात यथाशक्ती अन्नदान करीत जावे. त्याचे महत्व फार आहे. चौथी गोष्ट म्हणजे भगवंत स्मरण अखंड ठेवणे. परमात्मा प्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे. संत भेटल्यावर काही करायचे उरले आहे असे आपल्याला वाटताच कामा नये. ज्यांना ते वाटते त्यांना गुरु भेटूनही भेट न झाल्यासारखे आहे. आज एक यात्रा केली, उद्या दुसरी करायची राहिली अशी इच्छा का असावी? गुरु एकदा भेटला, आता काही कर्तव्यच उरले नाही असे ज्याला वाटते त्यानेच गुरु भेटल्याचे सार्थक केले असे होते. गुरु आज्ञे परते दुसरे त्याला साधनच नसते. तोच परमार्थ आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते. आणखी काही करायचे आहे असे त्याला ध्यानी मनीही येत नाही.